आपण रायगड पाहिला, तिथली भव्य बाजारपेठ पाहिली आणि तो अफाट नगारखानाही पाहिला. पण हा गड उभा करण्यासाठी कुणी रक्ताचं पाणी केलं आणि कुणी आपलं घरदार विकलं, हे आजच्या पिढीला माहीत आहे का? ही गोष्ट आहे एक अशा मावळ्याची ज्याचा उल्लेख केल्याशिवाय रायगड पूर्णच होऊ शकत नाही. हिरोजी इंदुलकर. विचार करा, 350 वर्षांपूर्वी जेव्हा कोणतीही आधुनिक यंत्रणा नव्हती, तेव्हा हिरोजींनी असं ध्वनिशास्त्र वापरलं की आजही रायगडच्या दरबारात सिंहासनावर बसलेल्या राजांना प्रवेशद्वारापाशी झालेला पुटपुटणारा आवाजही स्पष्ट ऐकू जातो. हे केवळ बांधकाम नव्हतं, तर ते जगाला थक्क करणारं इंजिनिअरिंग होतं. पण हा गड उभा करणं सोपं नव्हतं. गडाचं काम पैशाअभावी थांबलं होतं. स्वराज्याचा खजिना युद्धात गुंतलेला होता. अशा वेळी हिरोजींनी काय केलं? त्यांनी आपली स्वतःची जमीन आणि राहतं घर विकून टाकलं. स्वतःचा संसार उघड्यावर आणला, पण राजांच्या राजधानीचा एकही दगड हलू दिला नाही. ही होती ती स्वामीनिष्ठा. गडाचं काम झाल्यावर महाराजांनी विचारलं, हिरोजी काय देऊ बक्षीस? सोनं, नाणं, जहागिरी? हिरोजींनी फक्त एकच मागणं मागितलं, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव कोरण्याची परवानगी द्या. कारण काय? तर जेव्हा जेव्हा माझे राजे दर्शनाला येतील तेव्हा त्यांच्या चरणांची धूळ माझ्या नावावर पडावी. आजही तिथे गेल्यावर आपल्याला तो शिलालेख दिसतो. सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर. अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.